आज आवडता बेट आहे वड्यांचा. वडे आणि कलेजी. काय मंडळी तू, आज रविवार आहे, म्हणजे व्हिडिओत आज रविवार आहे, रविवारचा बेत आहे आणि सगळीजण आज घरात असतील ना. नाही, मुंबईकर घरात असतील, गावची माणसं शेतात गेली असतील, काही जण मासे पकडायला गेली असतील. आम्ही आहो मुंबईला, काय करणार तो. इकडं नाही, नद्या नालं भरलं, तिकडं सगळी गटार. असो, पावसाचा काय पत्ता नाही, गेलाय कुठं काय माहिती, येईल काय. सगळं निसर्ग पुढं आपण माणसंसुद्धा जाऊ शकत, पण ही सगळी माणसांचीच चुकी आहे. सगळी जागा जमिनी विकतात, झाडं तोडतात आणि सगळं काय ना काय. निसर्गाच्या पुढं काय जाऊ शकत नाही. निसर्ग शिक्षा देतोय माणसांना आता. असो, पण हे सगळं टेन्शन कोणाला, तर शेतकऱ्यांना आहे. आता काय बोलू समजत नाही आहे, पण सगळ्यात टेन्शन आता कोणाला असेल तर शेतकऱ्याला असेल. कारण पाऊस असला तर सगळं पीक येईल, कारण सगळी मेहनत ही शेतकऱ्याची आता पावसाळ्यात. असो, आजच्या ब्लॉगला सुरुवात करताय. सगळीजण आज घरात असतील, तसा मी पण घरात आहे. आज आमच्या घरातली पण सगळी घरात आहेत, तर म्हटलं आज ब्लॉग करूया. बऱ्याच दिवसांनी फॅमिली ब्लॉग आलेला नाही, तर ब्लॉग करूया. मम्मी पण आज आहे, तर म्हटलं ब्लॉगला सुरुवात करूया. काय बरी येऊ ना. माझं नाव निखिल सकपाल. तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी निखिल या मराठी चॅनलमध्ये. स्वयंपाकघरातला आज बऱ्याच दिवसांनी ब्लॉग बनणार आहे. मम्मीला सुट्टी आहे आज. सुट्टी नाही आहे, नाईट शिफ्ट चालू आहे. अरे नाईट शिफ्ट चालू आहे. हां, नाईट शिफ्ट चालू आहे. तर आज काय स्पेशल? आज चिकन. चिकन. चिकन खाऊन खाऊन रोज कंटाळा आला आहे. मग काय बनवतो तुझ्यासाठी? अजून काय स्पेशल? कलेजी फ्राय, कलेजी आणलेली आहे. अरे कलेजी पण आहे. हो. कलेजी फ्राय पण होणार आहे. आणि अजून अजून वडे. वडे? आज काय आगोट आहे की काय? पाऊस नाही ना पडत. पाऊस नाही म्हणून आम्ही म्हटलं वडे करून बघूया, तरी पाऊस पडला तर आगट करू. म्हणजे मम्मीने वडे केला नागोटचे, तर पाऊस येईल असं. हा, पण येईल असं वाटतंय आज. लोकं पाऊस पडला ते आगोट करतात. आम्ही पावसाच्या अगोदर. हे पाऊसच नाही, त्याचा काय. आगोट करून बघूया, पाऊस पडतो नाही. सगळा फक्त पावसाचं वातावरण केलं आहे, पाऊस नाही. एक दिवस पडला फक्त धो नंतरला गायब झाला. यायला पाऊस. वड्याचं पीठ काय हे केलंयस काय? नाही. वड्याचं पीठ मलून ठेवलेलं आहे. कधी म्हणलास? रात्री. मगाशी 9 वाजता कामावर आलं. मग ते वड्यामध्ये निकारे बिकारे टाकतात की काय? निकार. मग हे बघ, आता इथं कुठनं निकार आणलंस तू? आपल्याकडे करवंट आहेत ना, हे बघ. अरे करवंटीचं निकार मग बघा. कोंबडी वडे मध्ये हे निकार बघा. निकार आणि काय होतं? थोडंसं फ्लेवर येतो ना. हां, फ्लेवर येतो, म्हणजे खाताना खूप मजा येते, टेस्टी लागतो तो. ह्या तवावर तवर छान होतं. हा गावचा तवा आहे ना, हो. भिडाचा. गावचा नाही, आपण इथं गेलो होतो ना, कुठं? तो व्हिडिओ पण होता बनवत महालक्ष्मीला, कोल्हापूरला. हां, कोल्हापूरहून आणलेला आहे. भिडाचा तवा आहे काय? हो, तिथे मंदिराच्या बाहेर बसले होते, हां. तेव्हा मी घेतलं. पण तो 1 वर्ष शेणकीत ठेवलेलास? हां, गावी दिला होता. हा तवा 1 वर्ष शेणकीत होता, त्याच्यानंतरला तो तवा झालेला आहे. नाहीतर मला घासलं का पुन्हा लाल लाल तांबा आहे. होय काय? म्हणजे 1 वर्ष असा पुरून ठेवायचा शेणकीत भिडाचा. कोणाकोणाकडे असा शेणकीत ठेवलेला तवा आहे, किंवा ती कढई पण ना. कढई आहे काय? गावाला आहे. कलेजी होते. आता तेल एवढा टाकला. कांदा फ्राय नको व्हायला. आज ही कलेजी मस्त आईच्या आजची कलेजीची रेसिपी बघूया कशी आहे. कांदा मस्त पोलटला आहे. टमाटो. आणि इकडं आहेत हे पाव किलोच घेतलेले आहेत कलेजी. कलेजी असं शिजवून खाण्यापेक्षा भाजून मस्त लागतात कलेजी चुलीवर. गावी निकाल्यावर. इकडं निकाल्या नाही. असे पण कलेजी फ्राय मस्त लागतात.
सोबत भाकरी किंवा वडा असेल तर अजून मजा आहे. चला 5-10 मिनटं झालेली आहेत आता, बघूया झालंय काय. हा 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 मसाला मस्त आलेला आहे. थोडासा तेल सुटलेला आहे, थोडासा नाही जास्तच आहे. अजून शेकला की मस्त होईल. कांदा परतलेला आहे मस्त. वास असा येतो ना, सुगंध. असं वाटतं आता खाऊया आपण. अजून वडा व्हायचं बाकी आहेत. आणि आज आम्ही रोज गावठी तांदूळाचं जेवण असतो, पण आज स्पेशल जेवण आहे म्हणून स्पेशल तांदूळ आहेत. कुठलं आहे ते? बासमती. हां, बासमती राईस आहे. म्हणजे आज पॉटवर जेवायचं आहे दुपारी. एकच दिवस. हां, एकच दिवस. हा? एकच दिवस. नंतरला उद्यापासून राशनचे तांदूळ. रेशनचे तांदूळ, गावठी तांदूळ ते खायचं. सर्व लोक घरी आहेत म्हणून, नाहीतर काय मी सुट्टूनच बनवते. सर्व लोक असं सर्वांना बोलव आता. प्रेरणा आहे घरी आज. प्रेरणा पण आहे घरी आज. जाणार आहे की सेकंडला. हां, आई कुठं आहे? आई आहे. आई आहे. आईला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे कपडे सुकवायचा आमच्या. कपडा घातलाय तिकडे. आई पाऱ्यावरून धुवून आले कपडे. आमच्या देवतच्या नदीत धुवून आले. कपडे सुकत घालते. वॉशिंग मशीन घेतले त्यामुळे काम थोडा सोपा झाला आहे. आईचे लुगडं बिगडं आता वॉशिंगमध्ये आई स्वतः लावते ना वॉशिंगला. मशीनला आई स्वतः कपडं लावते आणि स्वतः धुते. हे सगळं आईने धुतला नाही आमच्या. आता आलेलो आहे मंडळी टेरेसवर थोडा मोकळा श्वास घेण्यासाठी. त्यात पावसाचे कुठं दिसत आहेत काय ते बघण्यासाठी. पण वातावरण सगळा ढगाळ आहे, पण गरमी होते भरपूर. हा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे कसला दिसतो ना नजारा टेरेसवरनं. देवतगाव आणि ही नदी अख्खी भरते, पण अजून भरले नाही. गेल्या वर्षी वरती पाणी आलेला. यावर्षी नदी वसाड आहे, वसाड. कधी भरेल त्याचे हे लागले, घाई लागले. आणि हा इथे डोंगर आहे. हा नेरळ पलीकडे आहे. मला वाटते डॅम आहे ना तो कोणता, काय बोलतो, नवी मुंबईला पाणी कुठून जातो का, कोणता डॅम तो, नाव आत्ता लक्षात होता. कुठला डॅम, नाव विसरलो. नाव कमेंटमध्ये सांगा काय तो आहे. लक्षात आहे नाव, पण तो आता लक्षात विसरायला होतं आहे. तर नंतरला व्हिडिओ बंद झाल्यावर नंतरला आठवण. तिकडे त्या साईडला डॅम आहे आणि तिकडून आम्ही त्या साईडला जातो. नेरे बिरे आहे ना त्या साईडला. मजा येते. तिकडचं पण वातावरण जवळ आहे. तिकडचं पण एक दिवस ब्लॉग करेनच. हा सगळा हा पावसाच्या धुक्यात लपला आहे, पण हिरवगार होतं ना, जबरदस्त. अजून ग्रीनरी आले नाही ना, त्याच्यामुळे काही दिसत नाही आहे. बाकी टॅरेस आमचा खूप मोठा आहे. कार्यक्रम वगैरे करायला आहे ना, इथे आम्ही बड्डे सेलिब्रेशन, कोणाचा साखरपुडा वगैरे करतो असं आहे. आणि इथून वरतून, आमच्या घराच्या इथून वरतून असा विमान पास होतो. आणि आता दिसला तर तुम्हाला दाखवेनच, पण असा जातो विमान असा. हे ढगाळ वातावरण आहे. तिथे स्वामी समर्थांचा मंदिर आहे, तुम्ही दर्शन घेऊ शकता इथून. आपल्या इथे बऱ्यापैकी स्पेस आहे. कर्नाळा अभयारण्य इथून दिसतो आमच्या इथून. तर बघा त्या साईडला आहे कर्नाळा अभयारण्य. आई इकडं वडा करायला बसली. ठोपटून देतेस. आई इकडे करते आणि इकडं वड्या चालत आहेत. तू काय बघायला बसलेस? शिकून घेतले. बसले बघा कुठं, बाजूलाच. वडे झाले की लगेच फडशा पाडायचा आहे. फुगलेच नाही अजून वडे. अरे तो पीठ थोडासा वेगळा आहे. वेगळा आहे काय? वेगळा म्हणजे आपल्या घरी लग्न होतं ना, हां तो लग्नाच्या दिवशी भात जास्त झालेला हां बनवलेला आचार्याने. हां मग तो आम्ही भात 2-3 दिवस तो भात सुकवलेला, भाताचे तांदूळ केलेले. हां. आणि मग ते तांदूळ दळवणीला तो पीठ आहे, त्याच्यामुळे थोडंसं देख सकते मंडळी, अन्न वाया जाणे को, एवढं भात फुकट दळवणार नाही. अन्न वाया जायला नको म्हणून काय केलं पाहिजे, टाकाऊपासून टिकाऊ गोष्टी केलेल्या आहेत आम्ही. लग्नाचा भात 5 पायली उरला होता. 5 पायलीचा भात. म्हणजे असा सुद्धा जुगाड करू शकतो आपण, नाही? त्याचे आज वडे बनवलेले आहेत. फुगलेत नाही अरे ते पण ठीक आहे.
फुगलंच नाही पण ठीक आहे. कसं शिजलेला भात होता ना, हां मग त्यामुळे ते चिकट होत आहे, पण नरम आहे. फील येतोय वाड्यांचा. न्याम न्याम. क्रिस्पी काय क्रिस्पी. क्रिस्पी. हां क्रिस्पी आणि क्रंची आहे. असं तुमच्याला कुठे लग्नात आले काय भात उरला बाहेर ओढू नका. काय करायचं प्रोसेस सांग. सुकवायचं ताण भात ते उन्हामध्ये आणि सुकवायचं. आणि दळून आणायचं. मस्त लागतंय पण भारी आहे. हां हां हां. म्हणून ते वडे चांगले येत नाही. चला रिमझिम रिमझिम पावसाला सुरुवात झाले. असा पडलाच तर काय बाबा, जरा बरा होईल ना. प्रॉपर बिपा जगतील, जरा हिरवगार होईल. दिवसातून येत जा, जरा मोठी पण सर घे. हो मंडळी, थोडं प्रमोशनबद्दल बोलतो. आपली मागे एप्रिल महिन्यात वेब सिरीज शूट झालेली, शुभलग्न सावधान म्हणून, आणि ती रिलीज झालेली आहे. कोणी जर नसेल बघितलं तर इकडे बघा, हा देवगड एंटरटेनमेंट यूट्यूब चॅनल आहे. तर तिथे तुम्ही सर्च मारू शकता आणि आपले इथे 6 एपिसोड अपलोड झालेले आहेत आणि 6 एपिसोड मस्त आहेत. तुम्ही बघाल ना. आता इथे कॉपीराईट लागेल पण मी जास्त काही दाखवत नाही आहे, पण तुम्ही 6च्या 6 एपिसोड देवगड एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलवरती बघू शकता. आणि अजून एक जी वेबसिरीज आहे ती अपलोड होणार आहे लवकरच. म्हणजे त्याचे टीजर आणि प्रोमो रिलीज झालेला आहे. मला वाटते पाचलला शूट केलेला आम्ही 2 वर्षापूर्वी, राजापूर पाचल येथे. आणि तिकडचे सबस्क्रायबर मंडळी असाल त्या साईडला शूट केलेली. जे हिरो झाले हिरो, तीसुद्धा लवकरच येत आहे. त्याची P1 प्रोडक्शन या यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आणि 7 दिवसापूर्वी त्याचा टीजर रिलीज झालेला आहे, प्रोमो रिलीज झालेला आहे. आणि आता मला वाटतं 2-4 दिवसात तिथे तीसुद्धा कॉमेडी वेबसिरीज पाहायला मिळेलच लवकरच. आणि मस्त झालेली आहे, जबरदस्त शूट केलेलं आहे आणि कॉमेडी अशी, तर तुम्हाला ती पाहायला नक्कीच आवडेल. आणि दुसरी म्हणजे एक स्क्रिप्ट लिहिली होती मी, या साईडला बघा, हे स्क्रिप्ट लिहिली होती जी फॉरेनर आली कोकणात, तीसुद्धा शूट झालेली आहे. हे बघा, फॉरेनर आली कोकणात ही शूट झालेली आहे, आपल्या वनवशीला केली. ती आत्ता दिलेली आहे एडिटिंगला आणि BGMला दिलेली आहे. तर तीसुद्धा लवकर येईल. आणि ती येणार आहे आपल्या निखिल सकपाळ या यूट्यूब चॅनलवरती. हा बघा, आपला दुसरा चॅनल आहे निखिल सकपाळ यूट्यूब चॅनल जो हा आहे. इथे आपण शॉर्ट्स आणि कॉमेडी एंटरटेनमेंटच्या व्हिडिओ आपले अपलोड असतात. तिथे तुम्हाला हे म्हातारे आजोबा किंवा ही एक पाहायला मिळेल. तुला वाटतं आपलं शूट होईल? मला बिलकुल वाटत नाही. ते म्हातारे बाबा आहेत ना, बरोबर बोलत होते. चायला एक तर 40,000 रुपये बजेट आहे आपलं आणि 20,000 रुपये तर फक्त लोकेशनवर बघ. नाही आवडली तर नातवण ही काय होती ती घातली आणि गेला ना पार्सावाट नातू. सो अशी कॉमेडी सिरीज तुम्हाला पाहायला भेटेल. नवीन नवीन प्रोजेक्ट करायची खूप इच्छा असते, पण काही गोष्टीला खर्च, बऱ्याच गोष्टी असतात. आपल्याला कोण प्रोड्युसर मिळत नाही, फायनान्सर मिळत नाही. शोधात आहे फायनान्सर, प्रोड्युसर कोण आहे काय तुमच्या, पण कोण असेल ओळखीचा किंवा कोण कॉमेडी किंवा गणपतीचा गाणं नवीन येतो आहे त्याच्यासाठी प्रोड्यूस असेल कोण, तर नक्कीच मला ईमेलद्वारे किंवा इंस्टाग्रामच्या मेसेजद्वारे नक्कीच कळवा. कारण शूटिंग म्हटलं की बराच खर्च येतो. आर्टिस्टनासुद्धा मानधन द्यावं लागतं, कारण प्रत्येकजण हा कला जपत असताना त्याचा मोबदला हा दिलाच पाहिजे. सो ह्या गोष्टी रिटर्न्स कमी असतात. ह्या गोष्टीचा इन्व्हेस्टमेंट खूप असते आणि रिटर्न्स कमी असतात. त्यासाठी प्रोड्युसर वगैरे खूप महत्त्वाचे असतात. असू ये, भूक लागलेली आहे, जेवण वाढते. मम्मी वडे बघू शकता किती आहेत, 1 2 3 4 5. भात पण बघा, स्पेशल भात आहे. आणि स्पेशल डिश कुठं आहे? चिकन नाही, कलेजी. स्पेशल डिश आहे कलेजी आणि कोंबडी वडे. आजचा बेत आहे रविवारचा. आज सगळेजण घरी आहेत त्याच्यामुळे सगळ्यांच्या सोबत एकत्र जेवण. कारण
बरेच दिवस एकत्र जेवण झालं नाही. कधी मम्मीची शिफ्ट वेगळी, पेरणाची शिफ्ट वेगळी, कोण ना कोण बाहेर असतो. चला आजची रेसिपी झालेली आहे बबीच्या आजची. खाऊन घेऊया, टेस्ट करूया. कधीची जास्त अशा प्रकारची खायला मिळत नाही. बाहेर खातो पण घरातली चौथी घरात. वा वड्यांसोबत कॉम्बिनेशन बरं आहे. हे जुगाड केलेले वडे आहेत, चांगले आले. वडे पण फुसफुसीत झाले, असे कडक असे काय झाले. जेवायला या मंडळी पोटभर जेवलेलो आहे आणि आजचा फॅमिली ब्लॉग झालेला आहे. सो घरी होतं तर म्हटलं आज ब्लॉग फॅमिली करूया. यूट्यूबला पण कसं कंटिन्युटी राहील आणि तुमच्यापर्यंत पण पोचत राहील. सो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा आंब्याचा पाटा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.